नमस्कार मंडळी, मी आता आहे बेल्जियममधल्या ब्रुसेल्स या त्यांच्या कॅपिटल सिटीमध्ये. आणि बघताय ब्रुसेल्स सिटीमधलं वातावरण एकदम कोझी झालेलं आहे. सकाळी छान पाऊस पडून गेलेला आहे, त्याच्यामुळे सगळी अशी फ्रेश हवा फिरते. मला खूप भारी वाटते. बाय द वे, या ब्रुसेल्समध्ये मी बेल्जियममध्ये कसा आलो ह्याची एक छोटीशी स्टोरी मी तुम्हाला सांगतो. काल पॅरिसच्या एअरपोर्टवर मी बस पकडून मी ब्रुसेल्सच्या गादेनॉड या एरियामध्ये आलो. त्या एरियामध्ये मला पिक करायला आले आपले जयंत पालंडे, जे आहेत कोकणातले, जे इथे राहतात किती वर्षांपासून. 3 वर्ष झाली आणि फ्रान्समध्ये तर अजून जास्त वर्ष झाली, राईट. जयंत दादा आणि स्वप्नालीताई यांनी मला इन्व्हाइट केलं त्यांच्या घरी राहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत आज ब्रुसेल्स मी एक्सप्लोर पण करणार आहे. ह्यांची ओळख माझी कशी झाली तर हे तर आपले खूप जुने सबस्क्रायबर आहेत, लिटरली खूप आधीचे, म्हणजे जवळपास 2017-16 पासूनचे आहेत. तिथपासून ते बघतायत, दे नो ऑल स्टोरी. आणि सोबतच भरपूर मराठी फॅमिलीसुद्धा इकडे आहेत. बट ह्यांची मेन ओळख माझी झाली ती माझ्या मित्रांच्यामुळे. गणेश आणि संकेत जे आहेत आत्ता नेदरलँडमध्ये राहिला. आवरून आता आम्ही निघालेलो आहोत ब्रुसेल्स सिटी एक्सप्लोर करण्यासाठी. पहिला स्पॉट कोणता आहे? युरोपियन युनियनची बिल्डिंग. अरे क्या बात आहे. जी पार्लिमेंट आहे, युरोपियन म्हणजे जे कंट्रीज आहेत त्यांचा सगळा कारभार इकडनं चालतो. जे 28 का 29 देश आहेत, तर त्यांची सगळी कार्यप्रणाली कशी आहे किंवा ते आपण बघू शकतो. येस, म्हणजे युरोपची लोकसभा. हां चला, सुपर एक्सायटेड आहे. जे बसेस येतात तर ते बसेसचे रूट्स वगैरे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते. आणि इकडे असे बोर्ड आहेत, डिजिटल बोर्ड्स, की ज्याच्यामध्ये तुमची बस किती वेळात इकडे येणार आहे, ते अप्रॉक्सिमेटली टाईम येतो आणि त्याच हिशोबात बसेस येतात. त्या टाईम टेबल पाळलं जातं किंवा ट्रॅफिक कंट्रोल करण्यालायक आहे, म्हणून ते सगळं पॉसिबल आहे. दादा, इकडे तिकीट सिस्टम कशी आहे? तर इकडे असा प्रकार आहे की ब्रसेल्समध्ये वेगवेगळे रिजन आहेत. मेनली हे जे टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत तर हे जवळजवळ म्हणजे सिटी एरियामध्ये आहे. तर इकडे जेव्हा तुम्हाला फिरायचं असतं तेव्हा सर्टन झोनमध्ये तुम्हाला इकडे पास असतो, मंथली पास असतो. त्याची कॉस्टिंग म्हणजे रिजन वाईज वाढत जाते. 50 युरोजचा मिनिममचा पास असतो. त्यातून तुम्ही महिनाभर कुठे पण ब्रसेल्स रिजनमध्ये कुठे पण फिरू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त जी त्यांची उपनगर आहे त्या उपनगरामध्ये जाताना ती वेगळी बस सर्व्हिसेस आहेत. ओके. तर मी जस्ट दाखवतो की एक असं पास मिळतो. ओके. हा परचेस करून नंतर तिकीट वगैरे काढायचं हे मी तुम्हाला दाखवेन कसं करतात ते. ओके. फक्त तुम्हाला ज्या डेस्टिनेशनला जायचं ती बस पकडायची, हे स्वाईप करायचं आणि मग ते जवळजवळ 1-1.25 तास ते म्हणजे व्हॅलिड असतं तिकीट. तर तोपर्यंत तुम्ही प्रवास करू शकता. आणि मग नंतर पुन्हा जेव्हा तुम्हाला दुसरं जर्नी कंटिन्यू करायची असते त्यावेळेला पुन्हा स्वाईप करायला लागतं. आणि जे काही टुरिस्ट वगैरे बाहेरनं येतात, जे इकडे राहत नाहीत, फक्त 1-2 दिवसासाठी वगैरे येतात, तर ते सिम्पली त्यांचं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड यूज करू शकतात. तर तिकडे एक वेगळं टर्मिनल असतं, तर त्या टर्मिनलला जस्ट स्वाईप करायचं, म्हणजे तुमचं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड लावला की तुमचं तिकीट निघून जातं. फायनली आपण पोहोचलो आहोत युरोपियन युनियनच्या पार्लमेंटच्या समोर. तब्बल 27 देशांची ही युनियन पार्लमेंट आहे. या इथे अख्ख्या युरोपबद्दलचे सर्व निर्णय घेतले जातात. बाय द वे, या युनियनचा अजून एक फायदा असा आहे, ह्यांना ईज ऑफ ट्रेड आहे, म्हणजे ऑलमोस्ट फ्री ट्रेड आहे असं म्हणू शकतो. 27 देशांच्या आतमध्ये ही लोक कुठेही जाऊन प्रॉपर्टी खरेदी करू शकतात, तुम्ही फिरू शकता फ्रीली, त्याच्यानंतर तुम्ही जॉब पण करू शकता, है ना. सो एवढे फायदे आहेत या युनियनचे. सो आपण आता एंट्री केलेली आहे युरोपियन युनियनच्या त्या बिल्डिंगमध्ये, प्रिमायसेसमध्ये, आणि आपल्याला कॅमेरा अलाउड केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला बरीच माहिती, बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवता येणार आहेत. सो त्यासाठी त्यांनी आम्हाला पहिल्यांदा तर हे डिव्हाइस दिलेलं आहे. सो आम्हाला फक्त काही गोष्टी स्कॅन करायच्या आहेत. त्या स्कॅन केल्यानंतर त्याबद्दलची माहिती ऐकू येणार आहे. हे सगळं फ्री आहे. ऑनलाईन आपल्याला ते बुकिंग करावं लागतं, स्लॉट आपल्याला बुक करावं लागतात आणि त्या स्लॉटमध्ये इथे येऊन आपल्याला फिरायचं असते. हे एवढे सगळे फोटोज आहेत, तर प्रत्येक फोटोची काही हिस्ट्री आहे, पाठी काही काही बॅकग्राऊंड आहेत, काही काही स्टोरीज आहेत. तर आता या केसमध्ये जर आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे तर आम्हाला हे जे डिव्हाइस मिळालं आहे तर आम्ही दाखवतो हे कसे सगळी इन्फॉर्मेशन मिळते. हे डिव्हाइस मी इकडे पकडलं तर हा फोटो ओपन झाला आणि याच्या पाठीमागे काय बॅकग्राऊंड आहे, काय स्टोरी आहे, तर मी याच्यावरती क्लिक केलं तर ही मला स्टोरी मिळाली आहे. तर ही इन्फॉर्मेशन आहे आणि ॲज वेल एज कॉमेंट्री पण चालू आहे बॅकग्राऊंडला. तर या लोकांनी खूप सुंदररित्या, म्हणजे पूर्ण युरोपचा इतिहास त्या लोकांनी जपून ठेवला आहे किंवा नेक्स्ट जनरेशनला पास ऑन करतात. तर मला वाटतं हे आपल्याकडे पण असं काहीतरी सुरुवात झाली पाहिजे.
मित्रांनो, मी एक गोष्ट नोटीस करतो आहे ती म्हणजे की इकडच्या कॉमन पब्लिकसाठी हा जो एरिया ओपन केलेला आहे हा कशासाठी माहिती आहे काय? कॉमन पब्लिक हे सजग होईल, अवेअर होईल. कोणाबद्दल? तर पार्लिमेंटच्या सर्व कार्यप्रणालीबद्दल. म्हणजे इकडे कोणती डिप्लोमसी आहे, इथे कोणाचे काय रोल्स असतात, इथे कोणते पार्लमेंटचे मेंबर्स आहेत, कसं वर्क होतं, पूर्ण हिस्ट्री दिलेली आहे, कोणाचा स्टान्स कसा आहे, कोण कोणाच्या बरोबर आहे आणि ह्या युनियनमध्ये युनियनच्या बेनिफिटसाठी काय काय गोष्टी करता येतील ह्याबद्दलची सर्व माहिती देण्यात आलेली आहे. कॉमन पब्लिकला ह्या गोष्टी माहिती झाल्या तर कॉमन पब्लिक त्या सरकारवरती किंवा त्या पार्लमेंटवरती जर काही चुकीचे निर्णय घेतले असतील तर त्याच्यावरती आवाज उठवू शकतं. आपल्याकडे कॉमन पब्लिक हा सजग कधी होणार हा मोठा प्रश्न आहे. कारण की आपल्याला थोडं तरी पार्लमेंटबद्दल किंवा आपल्या सरकारबद्दल किंवा आपल्या राजकारणाबद्दल काय चाललं आहे हे थोडी तरी माहिती पाहिजे. आणि जर चुकीचं सरकार काम करत असेल तर त्याच्यावरती आपण ओपनली बोलणं गरजेचं आहे. तो या इकडे ते फ्रीडम आहे. आपल्याकडे जर बोललो तर आपण देशद्रोही होऊन जातो. युरोपियन युनियनची आपली पार्लमेंट बघून झालेली आहे आणि ओ शिट स्वप्नाली पण आलेली आहे. काय टायमिंग साधलाय. आम्ही जस्ट बाहेर पडलो आणि ही आली. ओके, सो नेक्स्ट डेस्टिनेशन काय आपलं? नेक्स्ट आता आपल्याला जायचंय मंदिरात. मंदिरात? हो, ब्रसल्स मध्ये मंदिर. मंदिर? अरे आणि वा. तिकडे आमचं महाराष्ट्र, मल्हार पथक, बेल्जियम तुझी वाट बघताय. तुझ्यासाठी सरप्राईज आहे आमच्याकडे. ओ शिट, खूप सारी मराठी माणसं भेटणार आहेत तुला आई आता. शपथ, तीही युरोपात. क्या बात आहे. हो. वा. मला इथे आल्या आल्या पहिल्यांदा तर घरी आल्याला मला त्या चिकनाचा जो काही वास आला ओ. आपला इकडचा सातारी कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा मला खायला घातला रात्री. एक नंबर सुख म्हणतात ना ते हेच. युरोपात आपलं इंडियन, तेही आपलं महाराष्ट्रीयन, तेही आपलं घाटी जेवण मिळणं. आम्हाला अजून बिलीव्ह नाही होत आहे की तू आमच्या सोबत आहेस आणि आपण इकडे फिरतोय. तर हे स्वप्न आहे म्हणजे आमच्यासाठी. तर वी आर व्हेरी हॅपी. तर ही जागा आहे लक्झमबर्ग. पण हे ऍक्च्युअली लक्झमबर्ग देश नाही आहे, हे बेल्जियम मधलं लक्झमबर्ग आहे. आणि इकडे जर तू आजूबाजूला बघितलंस तर खूप बार्स आहेत आणि इथे पार्टी कल्चर आहे. तर थर्सडेला गुरुवारी संध्याकाळचे सगळे ऑफिसवरनं सुटतात. पार्लिमेंटची लोक पण सुटतात तर इकडे येतात आणि इकडे सगळं खचाखच भरलेलं असतं. खूप लोक असतात इव्हन फॉर स्पोर्ट्स इव्हेंट्स. थर्सडेला सुद्धा? हो, थर्सडेला. इकडे ऍक्च्युली लोक थर्सडेला पार्टी करतात म्हणजे फ्रायडे त्यांना त्यांच्या फॅमिली सोबत लवकर मिळतो. काम हळूहळू कमी होतं आणि मग फ्रायडे पासूनच त्यांचं वेकेशन मोड सुरू होतं. हे जे स्क्वेअर आहे ना, इकडे निदर्शनं पण भरपूर करतात सगळे. हा, तर काही असेल त्यांना जर सरकार विरुद्ध काय करायचं असेल तर इकडे सगळी गर्दी जमा झालेली असेल. तर तसा हा खूप इम्पॉर्टंट स्क्वेअर आहे कारण पार्लिमेंटच्या समोर आहे आणि पॉलिटिकली खूप स्ट्रॅटेजिक जागा आहे. क्या बात. मित्र, मी इमॅजिन पण केलं नव्हतं की मी बेल्जियममध्ये आल्या आल्या मंदिरामध्ये येईल आणि मंदिरामध्ये आपली काही मंडळी वाट बघतायत. क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराज धीराज, योगीराज, श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. हर हर
काय बोलू, शब्द नाहीत माझ्याकडे. बेल्जियममधल्या या आपल्या जय मल्हार पथकाने जे माझं स्वागत केलं आहे असं, म्हणजे एवढ्या सातासमुद्रापार युरोपमध्ये माझी पहिली ट्रीप आणि बेल्जियममधलं माझं हे स्वागत, हे आयुष्यातलं मेमोरेबल क्षण असू शकतं माझा. आणि खरंच खूप थँक्यू तुमचे, तुम्ही मला मान सन्मान दिला. कारण की महाराष्ट्रात आम्ही व्हिडिओ बनवत असतो, बट तुम्ही एवढ्या लांब आमचे व्हिडिओ बघता आणि त्या आवडीने बघता की तुम्हाला सगळ्या गोष्टी, हे ऐकून मला खूप भारी वाटलं. सो जय मल्हार पथकासंदर्भात मला थोडे काही प्रश्न आहेत. म्हणजे हे पथक कधी स्थापन झालं, हे स्थापन करताना आलेल्या काही अडचणी त्या मला थोडक्यात जाणून येतात. महाराष्ट्र मल्हार पथक हे स्थापन झालं आहे ॲक्च्युली 2016 असेल, पण तेव्हा आम्ही याला असं पथक म्हणून नाही ओळखायचो. तेव्हा आम्ही असं की आम्हाला काहीतरी करायचं आहे असा जज्बा घेऊन पुढे आलेलो. तेव्हा आम्ही 3-4 मैत्रिणी, माझी एक खास मैत्रीण जी आमची ढोल वादक आहे ताशू, ही सर्वात पहिली ढोल वादक होती. आणि असे आम्ही 4-5 जण मिळून आम्ही थोडंसं ढोल वाजवतो. तेव्हा आमच्याकडे पंजाबी ढोल होता, आम्ही लोकांकडनं बोरो केला होता तो. तर त्याच्यावरनं आम्ही म्हटलं की आता आपल्याला काहीतरी वाजवायला सुरू करायचं आहे, कारण की गणपती बाप्पा आलेले आहेत. विशेष सांगायचं असं म्हटल्यानंतर ब्रसेल्समध्ये गणपती हा उत्सव होतच नव्हता. हो, आणि कारण की खूप कमी लोक होते. तर आमच्या मनात असं आलं, कारण की मी नेदरलँड्सहून आलेली, तर नेदरलँड्स मराठी मंडळाचं एवढं भव्य सगळं बघून मला एवढं आनंद झालेला आणि इकडे पण असंच करायची काहीतरी इच्छा झाली. तर पहिला गणपती आम्ही 2016 असा स्थापित केला बेल्जियममध्ये. आणि तो वर्षानुवर्ष एवढा मोठा होत गेला, एवढे लोक, आता हजारो लोक यायला लागले. आता हजारो लोक आल्यानंतर मग आमचे स्वप्न पण ढोल ताशाचे आणखीन जागृत व्हायला लागले आणि अजून मोठे व्हायला लागले. 1-2दा आम्ही ढोल मागवले, पण कस्टममध्ये आम्हाला माहिती नव्हतं की चामड्याचे ढोल आणणं अलाउड नाही आहे. तर आमचे कस्टम्समध्ये ढोल स्क्रॅप केले गेले. दुसऱ्या वेळा आमचे ढोल अटकले गेले. नंतर आम्हाला कळलं की हे असं इकडे परवानगी नाही आहे. मग आमचे जे ढोल सप्लायर आहेत पुण्यामध्ये, तर त्यांनी आम्हाला सजेशन दिलं की तुम्ही ना ते फायबरचे ढोल मागवा या. आणि त्याने इतकं, म्हणजे आम्ही म्हटलं की डायरेक्ट तुम्ही बेल्जियमला, कारण की इकडचे कस्टम्स एवढे अवघड आहेत, तर काय करू शकतो, कारण की इकडला जर्मनीहून मग येते. तर आम्हाला त्यांनी दुसरी पळवाट दाखवली की तुम्ही पहिले लंडनला आणा तुमचे ढोल, लंडनहून मग एक दुसऱ्या देशात, मग त्या देशातनं बेल्जियममध्ये आणा. तो खरंच जेवढी पण आपली महाराष्ट्र मंडळ आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये, आय थिंक त्या आपली संस्कृती सातासंदर्भात फार जपत आहेत आणि ते जगतायत म्हणण्यापेक्षा ते जगत आहेत. किती बाहेर देशांमध्ये गेलो असलो तर शेवटी आपलं जे हृदय आहे ते भारतीयच आहे आणि भारतीय संस्कृती जपल्याशिवाय आपल्याला काही चेंज करत नाही. आणि हेच सत्य. तुम्हाला शुभेच्छा माझ्याकडनं, तुमच्या संपूर्ण टीमला. हे असंच आपल्या महाराष्ट्राचं नाव या संपूर्ण युरोपात वाजवू द्या. गाजवणार आणि आपलाच डंका वाजवणार आणि भगवा अख्ख्या युरोपमध्ये लढवणार अशा महाराष्ट्र मल्हार पथकाचा आम्ही जयघोष करतो. मी थँक्यू हा शब्द नाही यूज करणार आज, कारण की तो मला आत्ता वाटते तुमच्यासमोर खूप छोटा शब्द असणार आहे. म्हणजे कारण की तुम्ही इथे येणं आमच्याकरता आणि जे तुम्ही आम्हाला सांगितलं महाराष्ट्राची हिस्ट्री, महाराष्ट्राची जॉग्रफी, ते ॲक्च्युली खूप सळसळलं आहे. आणि ते अजूनही आय एम स्टील इन टू दॅट वाईब. अजूनही मला असे किल्ले दिसतात आहेत आपले. तर थँक्यू सो मच. बाय द वे, यांना बरं नाही आहे अजिबात, यांना थ्रोट इन्फेक्शन आहे आणि त्यांना ॲक्च्युली खूप ताप पण आहे, तरीही ते आमच्यासाठी इथे आलेले आहेत. तर ॲक्च्युली असं वाटतं आहे की मराठी माणूस हा मराठी माणसाकरता कायम उभा असतो आणि हे ह्याचं एक्झाम्पल आपल्यासमोर. आणि जीवनदादा, थँक्यू. तुम्ही महाराष्ट्राला, तुम्ही एवढा तुमच्या व्लॉग द्वारे तुम्ही एवढं स्प्रेड करता ते, त्याच्याबद्दल जे तुमचे थॉट्स आहेत, जे तुमचे काय त्याला म्हणतात विजन आहे, तो एकदम भन्नाट आहे. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. तुमचे फॉलोअर्स करोडो अब्जो असे हो, अशी मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते. आणि परत एकदा म्हणते, जीवन दादा की जय. बेल्जियममधलं ग्रँड स्वागत झाल्यानंतर ना, बेल्जियममधलं ते ग्रँड स्ट्रक्चर बघायला आपण चाललेलो आहोत. फायनली आपण पोचलो आहोत बेल्जियममधल्या सर्वात फेमस ठिकाणी, म्हणजेच ऑटोमियम या ठिकाणी. आता ऑटोमियम या शब्दावरूनच आपल्याला कळतं की हे काय स्ट्रक्चर आहे. आणि ह्या स्ट्रक्चरवरून सुद्धा हे म्हणजे सेल्फ इंट्रोडक्टरी आहे. ॲटम जे जोडलेले असतात, अणुरेणू, त्याचं हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे.
म्हणजे बेल्जियम काय म्हटलं की राव पॅरिसकडे आयफेल टॉवर आहे, तर आमच्याकडे सुद्धा असं काहीतरी पाहिजे, म्हणून त्यांनी हे बनवलेलं आहे 1958मध्ये आणि ह्याला रिनोव्हेट करण्यात आलेलं आहे 2006मध्ये. बरं, आता याच्यामध्ये तुम्ही बघाल तर हे सगळे जे असे बॉल दिसत आहेत की नाही, तर त्याच्या आतमध्ये आहेत म्युझियम्स आणि तिकडे जाण्यासाठी मधून आहे लिफ्ट आणि त्याला साईडनं पायऱ्या सुद्धा आहेत. सो असं एक भन्नाट स्ट्रक्चर या बेल्जियममध्ये आहे, जिथून आपल्याला वरती गेल्यानंतर सनसेटचा म्हणजेच गोल्डन आर्सचा आनंद घेता येतो. या ऑटोमियमला आम्ही बाईक कार आलेलो आहोत, बट जर पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं असेल तर काय असेल? पब्लिक ट्रान्सपोर्टनी थोडंसं हे बाहेरच्या बाजूला आहे शहराच्या, तर Okay. त्याच्यामुळे ट्रॅम येते किंवा हा. ट्रेन येते, पण अर्धा पाऊण तास कुठेच नाही, म्हणजे ओ, पाऊण तास तरी जाणार तुमचा. जाणारच. तर मग आता जसं तुझ्याकडे खूप कमी वेळ आहे Correct, राईट, तर correct. तुला प्रत्येक मिनिटाचं चीज करायचंय, महत्वाचं आहे. हा. तर ते कारने केलं, त्याच्यामुळे झालं, खूप easy पटकन झालं. इझी झालं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटलं की हे खूप जवळ असेल, बट त्यांच्या गॅलरीमधून गॅलरीमधनं दिसतं. आम्हाला हे दिसतंय, मला वाटलं जवळच आहे, बट हे स्ट्रक्चर इतकं मोठं आहे, इतकं उंच आहे की ते एवढे लांबून दिसतं. दिसतंय सो खरंच आयफेल टॉवरला थोडीशी टक्कर तर दिली आहे. बाल्कनीतनं दिसलं की असं वाटतं हे काय तिकडे जवळच आहे, आहे. हा, मला ते पण खूप तेच लांब वाटलं, आहे. लांब आहे, लांब आहे. Yes. सुप्रभात मित्र हो, बेल्जियममधली आपली ही दुसरी सकाळ. बेल्जियममधला आपला पहिला दिवस खूप हॅपनिंग होता, खूप काही गोष्टी होत्या दाखवायला. मला तुम्हाला 2-3च गोष्टी मिळाल्या, बट ड्यू टू माय हेल्थ मला ते नंतरनं जास्त शूट करता नाही आलं, बट स्टील आय ट्राय माय बेस्ट. रात्री इतका प्रचंड ताप आला होता मला की मला बॅग्स पण उचलता येत नव्हत्या. सो ॲक्च्युली स्वप्नाली आणि जयंत हे यांची आज सकाळी फ्लाईट होते, त्याच्यामुळे त्यांना रात्री आवरायचं पण होतं आणि सकाळी ते पहाटे 5:30-6 वाजता निघणार पण होते. सो मी जर रात्री गोळ्या खाऊन झोपलो असतो तर मला सकाळी उठायला उशीर झाला असता, त्याच्यामुळे मी शिफ्ट झालो दुसरीकडे आणि तिथून आता मी आवरून चाललेलो आहे ॲम्स्टरडॅमला, अर्थातच नेदरलँडला. बट नेदरलँडसाठी जी बस मला पकडायची आहे इकडच्या गार्देनॉर्ड एरियामधून, फ्लेक्सी बसच आहे, बट ती आहे 4:30 वाजता. पण आता वाजलेले आहेत 2 आणि आपल्याकडे जवळपास 2.5 तास आहे. तर मी आता एका सेंट्रल एरियामध्ये चाललो आहे. बेल्जियमचा सेंट्रल एरिया हा थोडासा खूप युनिक, खूप फेमस एरिया आहे. सो जाता जाता एक ठिकाण अजून मी तुम्हाला दाखवू शकतो, म्हणून मी आता बॅग्स घेऊन, म्हणजे मोठी बॅग घेऊनच चाललेलो आहे. सो आता मी ऑलमोस्ट पोचलेलो आहे त्या ग्रँड पॅलेसच्या जवळ आणि मला पहिल्यांदा एक बस घ्यावी लागली, त्याच्यानंतरनं मला एक ट्रेन करावी लागली. सो या इथे सगळी सिस्टम जी आहे ना ती स्कॅनवरती आहे, म्हणजे तुमचं जरी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड असेल तर ते तुम्हाला फक्त स्कॅन करायचे आणि एका तासासाठी ते तुमच्याकडनं 2.5 ते 3 युरोज घेतात. मग ते एका तासात तुम्ही कुठेही फिरा. सो आता मला फक्त एकच स्टेशन घ्यायचं होतं, तर स्टील मला तेवढे युरो द्यावे लागले. अदरवाईज इथलं लोकल जे कार्ड असतं ते घ्यावं लागलं असतं, बट त्यासाठी वेळ नाही आहे माझ्याकडे. आणि फायनली मी पोचलेलो आहे त्या फेमस ग्रँड पॅलेसजवळ. हा आहे तो पॅलेस आणि इथे ना एक कुठली तरी सेरेमनी होती आहे कोणाची तरी, म्हणजे एंगेजमेंट की लग्न आहे कोणाचं तरी. त्या पॅलेसमध्ये कोणाचं तरी लग्न आहे, क्या बात आहे. तिथून मस्त अनाऊन्समेंट होते, इकडून लोक चीअर करतायत. खूपच गजबजाट आहे या इकडे. आणि या इथे विथ दिस बॅग, या बॅगेसोबत ट्रॅव्हल करतो आहे मी. ही बॅग कुठे ठेवू नाही शकत मी. स्वतः कसं सिनेमॅटिक शूट करावं हा मोठा प्रश्न मला पडलेला आहे. कॅमेरा असा ठेवू पण नाही शकत सो दॅट मी काही शॉट्स घेऊ शकेन. ओ माय गॉड, स्टिल आय विल ट्राय माय बेस्ट. सो आपण आता या ग्रँड पॅलेसला बाय बाय करतो आहे आणि निघालेलो आहोत ॲम्स्टरडॅमसाठी बस पिक करायला गार्देनॉर्ड या ठिकाणी. आणि तिकडे जाण्यासाठी पुन्हा एकदा ट्रेन करावं लागणार आहे मला.
गणेशराव आलेले आहेत. इकडे 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 भावा